काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमधील गट नोंदणीवरील गोंधळावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। खासदार धानोरकर बहुमताचा आकडा जुळवतील। चंद्रपूरच्या महापौरांचं नाव हे धानोरकरच ठरवतील असं वडेट्टीवार म्हणाले। नगरसेवकांना 1-1 कोटींची ऑफर दिल्याची माहिती मिळते। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। आता आमच्याकडे संख्याबळ फक्त 27 आहे आणि आमच्या बरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे 3 पप्पू देशमुख असे 30 संख्याबळ आहे। उर्वरित 4 संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केलेली आहे। MIM आणि भाजप दोघेही एकच असल्याचं सपकाळ म्हणतात। मुस्लिम लीग आणि जनसंघ स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांसोबत होता। हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा प्रकारची टीका भाजपवर केली आहे। एक ही थाली के चट्टे बट्टे MIM आणि भाजप हे दोन्ही एकच आहेत आणि त्यांची नुरा कुस्ती जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून बघायला मिळते आहे। दोघे एक आहे हे म्हणत असतानाचा संदर्भ मला थेट हा स्वातंत्र्यापूर्वीचा किंवा स्वातंत्र्य संग्राम सुरू असतानाचा द्यावा असा वाटतो। मोहम्मद अली जिन्ना यांची मुस्लिम लीग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थात आजची भाजप हे एक होते। मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री होता तर उपमुख्यमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी भाजपचे होते। त्यामुळे यांचा हा जुना खेळ आहे। हा नवीन पद्धतीने नव्या चालीवर हा MIMच्या माध्यमातून ते खेळत आहे। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपचा गटनेता ठरलाय। हसमुख गेहलोत यांची भाजप गटनेतेपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे। हसमुख गेहलोत दुसऱ्यांदा भाजपच्या गटनेतेपदी विराजमान झाले। वरिष्ठांचा आशीर्वाद आहे आणि पक्षाने जी संधी दिलेली आहे ते पूर्ण पार पाडेल आणि त्यामध्ये लोकांच्या हितासाठी किंवा संघटन वाढवण्यासाठी कसं करता येईल ह्याच्यावर पूर्णपणे 100% लक्ष असेल। राजकारण करण्यासाठी किंवा लोकांना संभ्रम करण्यासाठी हा विषय काढलेला आहे। बाकी हा BJPचं घेणं देणं जे कोणी होणार आहे ते मीरा भाईंदरचं नागरिक असणार आहे, मीरा भाईंदरचं प्रथम नागरिक असणार आहे, त्याचा आक्षेप घ्यायची काही गरज नाही, कोणी असो। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला। भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी हा आरोप केलाय। हिंदुत्वाच्या नावानं मतं मागणारे उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत तडजोड करत थेट सोनिया गांधींच्या दरबारात पोहोचले। बारामतीच्या पायरीवर नतमस्तक झाले। यालाच राजकारणातली शिसारी म्हणतात अशी टीका करण्यात आली आहे। 2019ला तुमचे बंधू उद्धवजी ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला, सत्तेसाठी तडजोडी केल्या, सोनियाचा दरबार गाठला, बारामतीत जाऊन शरद पवारांचे या ठिकाणी पायपुसणं केलं आणि मग ती राजकारणाला शिसारी नव्हती का? मला हे तुम्ही सांगा की कुणामुळं राजकारणाला शिसारी लागली आणि हो ही शिसारी दुरुस्त फक्त विकास कामं जनसेवा याच्याच माध्यमातून होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।